फैजपूर शहरातील जे.टी. महाजन पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये संगणक विभागातर्फे प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी कॉम्प्युटर वर्कशॉप प्रोजेक्ट उपक्रम घेण्यात आला होता। तो मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या उपक्रमात विद्यार्थ्यांनी विविध तांत्रिक विषयावर आधारित 12 प्रोजेक्ट तयार करून सादर केले होते, जे लक्षवेधी ठरले। जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी। जे.टी. महाजन पॉलिटेक्निक फैजपूर येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी डिप्लोमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। या संस्थेमध्ये सिव्हिल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमांना प्रवेश उपलब्ध आहे। अनुभवी प्राध्यापक, आधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज लायब्ररी, औद्योगिक प्रशिक्षण आणि उत्कृष्ट कॅम्पस सुविधांमुळे विद्यार्थ्यांसाठी ही उत्तम संधी आहे। प्रवेशासाठी DTE कोड 5229 वापरून नोंदणी करा आणि अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या कार्यालयाशी संपर्क साधा। कार्यालयीन वेळ दररोज 10 ते सायंकाळी 5:30। तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच जे.टी. महाजन पॉलिटेक्निक फैजपूरला भेट द्या। जे.टी. महाजन पॉलिटेक्निक कॉलेज फैजपूर येथे संगणकीय विभागातर्फे प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी एक कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कॉम्प्युटर वर्कशॉप प्रोजेक्ट सादर केले। 12 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रोजेक्ट सादर केले। प्रोजेक्टचे तांत्रिक माहिती, रचना, प्रकल्पता, कार्यपद्धती व सादरीकरणाच्या आधारे मूल्यांकन करण्यात आले। त्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 3 प्रोजेक्टची निवड करण्यात आली। यामध्ये प्रथम क्रमांक संगणक नेटवर्किंग तेजस बोरसे, प्रसाद बोरसे, तृप्ती सुतार, अंकुश पाटील व कृतिका राणे यांनी पटकावला। तर द्वितीय बक्षीस संगणकाच्या पिढ्यांचा विकास जान्हवी नेहते, श्रुती सपकाळ, तोषणी फिरके, मानद चौधरी व नीरज चौधरी यांनी पटकावला। तृतीय क्रमांक मदरबोर्ड व केंद्रीय प्रक्रिया घटकाचे प्रतिरूप हे प्रोजेक्ट तिसऱ्या क्रमांकावर होते। नमन चौधरी, भावेश भारंबे, धवल बारी, वेदिका भंगाळे व यश पाटील यांनी हे प्रोजेक्ट सादर केले होते। तर या उपक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर PM महाजन सर हे उपस्थित होते। त्यांनी विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन देखील या कार्यक्रमात केले। प्रोजेक्ट तयार करण्यासाठी SR बारी सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। या उपक्रमाचे आयोजन संगणकीय विभागाचे RS नेमाळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञान, कल्पकता, टीमवर्क, नेतृत्व गुण व सादरीकरण कौशल्य विकसित करण्याची संधी मिळाली। तर या उपक्रमात प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। यावलकरांसाठी आनंदाची बातमी। यावल शहरात प्रथमच खवय्यांसाठी स्वाद आणि गुणवत्तेचा अनोखा संगम घेऊन आले आहे 56 भोग स्वीट्स। एकाच दालनात आता राजस्थानी आणि पारंपरिक चवीचे अस्सल पदार्थ, खास स्पेशल कांदा कचोरी, दही चाट कचोरी, खमंग मावा जिलेबी, इमारती जिलेबी तसेच ड्रायफ्रूट मिठाईचे सर्व प्रकार या ठिकाणी उपलब्ध आहेत। चविष्ट केसर पेढा, माव्यापासून बनवलेल्या विविध मिठाया या ठिकाणी आपल्याला मिळतील। कलाकंद, रसमलाई, रबडी, लस्सी, श्रीखंड असे विविध ताजे पदार्थ या ठिकाणी उपलब्ध आहेत। तर येथे सुप्रसिद्ध राजस्थानी स्पेशल पाणीपुरी देखील दररोज उपलब्ध आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी वाढदिवसाला लागणारे विविध प्रकारचे आणि विविध फ्लेवरचे केक देखील आपल्याला मिळू शकतील। यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकुलात पंचायत समितीच्या समोर एक वेळ अवश्य भेट द्या। 56 भोग स्वीट्स, यावल।
यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे. डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथिकमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव आहे. त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत. होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते, पेशंटची भीती, चिंता, टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन, तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो. होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता 2 दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे, छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे. दर रविवारी सकाळी 9 ते 12 या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते. डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे. तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये 8 ते 12 या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या.